शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी अनपेक्षित आघाडी करून 2019 मध्ये सत्ता हस्तगत केली होती। तेव्हा तीन चाकांची रिक्षा अशी त्या सरकारची हेटाळणी करण्यात आली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वैचारिकदृष्ट्या एकाच प्रवाहातील असले तरी शिवसेना आणि या दोन पक्षांची नाळ कधीही जुळणारी नव्हती। त्यामुळे त्यांच्यात विसंवाद होणार आणि या आघाडीचे 12 वाजणार असा समज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता। पुढे राजकीय घडामोडी अशा घडल्या की ती आघाडी तर कायम राहिलीच, परंतु त्या आघाडीतील दोन पक्षांची तारांबळ उडाली। त्या दोन पक्षांनी भाजपाकडे धाव घेतली आणि त्यांचं सरकार स्थापन झालं। महायुतीच्या गटात तसे इतके वाद पाहायला मिळाले नाहीत, मात्र महाविकास आघाडीत सतत एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत। पण विधानसभा निवडणुकांच्या आधी आलेला हा वाद नक्की काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर वैचारिकदृष्ट्या वेगवेगळे असले तरी भाजपने घातलेल्या या घावामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस समदुःखी झालेत। त्यामुळे आधीच निर्माण झालेली त्यांची जवळीक आणखी वाढली। काँग्रेस बाबत मात्र तशी परिस्थिती नव्हती। राहुल गांधी यांनी नव्याने आणलेल्या सेक्युलरिझमच्या वाऱ्यामुळे तिचा वैचारिक ताठा आणखी वाढलाय। त्यातच लोकसभा निवडणुकीत अपेक्षेबाहेर यश मिळाल्यामुळे काँग्रेस अजून मोठी उडी मारायला बघतय। या परिस्थितीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत खटके उडणं स्वाभाविक होतं। ते आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या निमित्ताने होताना दिसतंय। महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार यांनी आस्ते कदम जाण्याचं धोरण स्वीकारलं। मिळेल तेवढ्या जागा घ्यायच्या आणि उत्तम स्ट्राइक रेट राखून शक्य तेवढ्या जास्त जागा निवडून आणायच्या। त्यानंतर आपल्या संख्याबळाच्या जोरावर नवीन सरकाराला आपल्या तालावर नाचवायचं ही त्यांची ठरलेली नीती आहे। गेली 25 वर्ष त्यांनी ती यशस्वीपणे राबवली आहे। पण आता वाद आहे तो काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत। राज्यात 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर नाईलाजाने भाजप सोबत युती केलेले उद्धव ठाकरे सातत्याने आपल्या सहकारी पक्षावर आगपाखड करत होते। त्यांचे नेते संजय राऊत एक पाऊल पुढे जाऊन समस्त भाजप नेत्यांची लायकी काढत होते। या दोन्ही नेत्यांनी आपला युतीचा पक्ष बदलला असला तरी त्यांनी धोरणं बदललेली नाहीत। त्यामुळे भाजपच्या ऐवजी त्यांनी आता काँग्रेसला लक्ष केलंय हे त्यांच्या नव्या वक्तव्यावरून दिसून येतंय। राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची थेट लायकी काढली आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात प्रदेश काँग्रेस नेते सक्षम नाहीत असं त्यांनी म्हटलंय। अशा अनेक जागा आहेत ज्यावर निर्णय प्रलंबित आहेत आणि ते लवकरच घ्यावे लागतील। या मुद्द्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी आपण दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर जागा वाटपाच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले येणार असतील तर आपण त्या चर्चेला येणार नाही इतपत त्यांनी सांगितलं असल्याचं प्रसिद्ध झालंय। दुसरीकडे नेहमीच आक्रमक पवित्रात असलेल्या नाना पटोले यांनीही राऊत यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। जर राऊत उद्धव ठाकरेंचंही ऐकत नसतील तर तो त्यांचा मुद्दा आहे असंही पटोले म्हणाले। दरम्यान राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर असा निकराचा हल्ला केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली। गंमत म्हणजे एक दिवस आधीच महाविकास आघाडीचं जागा वाटप नक्की झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं। त्याला 24 तास उलटायच्या आतच हा कलगीतुरा सर्वांसमक्ष झाला। हत्ती गेला आणि शेपूट राहिलं या म्हणीप्रमाणे महाविकास आघाडीने 250 ते 260 जागांची निश्चिती केली, परंतु 25 ते 30 जागा अजूनही नक्की व्हायच्या आहेत। परंतु ही वादावादी पाहिली तर असं वाटतं की खरी लढाई या 25 ते 30 जागांवरूनच होईल। आदल्या दिवशी बहुतांश जागा निश्चित केल्यानंतर महाविकास आघाडीची शुक्रवारी पुन्हा बैठक होणार होती, परंतु ती झाली नाही। त्यामुळे वातावरण किती पेटलंय याचा अंदाज येऊ शकेल। आता विदर्भातील काही जागांवर उबाठा सेनेने सांगितलेला दावा हा उबाठा सेना आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा आहे। विदर्भात किमान 9 ते 10 जागा मिळाव्यात अशी उबाठा सेनेची मागणी आहे। सध्या काँग्रेसची सूत्र ज्यांच्या हाती आहे ते पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही विदर्भातीलच। कोकण हा जसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पश्चिम महाराष्ट्र जसा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तसाच विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो। त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातील एवढ्या जागा शिवसेनेला आंदण द्यायला काँग्रेस नेत्यांचा साहजिकच विरोध आहे। शिवसेनेची ही स्थिती कशामुळे झाली तर लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा हव्यास शिवसेनेला आता भोवतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उरलेल्या शिवसेनेचा जनाधार कमी झालाय हे त्या निवडणुकीने सिद्ध केलं। लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी 21 जागा उबाठा सेनेने लढवल्या होत्या। त्यातल्या केवळ 9 जागा तिला जिंकता आल्या। काँग्रेसने 17 तर राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या। यापैकी काँग्रेसला 13 आणि राष्ट्रवादीला 8 जागी विजय मिळाला। तसंच उद्धव गटाच्या उमेदवाराला पराभूत करणारे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हेही नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले।
तात्पर्य हे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसला आत्मविश्वास नव्हता, तो या विजयामुळे आता आलाय। दुसरीकडे उबाठा सेनेचे जे खासदार निवडून आले ते सुद्धा प्रामुख्याने काँग्रेसच्या मतदारांनी दिलेल्या आधारामुळे, हेही एव्हाना स्पष्ट झालंय। त्यात अल्पसंख्याक मतांचा वाटा सर्वाधिक होता। उबाठा सेनेला त्या कमकुवत कामगिरीची किंमत आता विधानसभा निवडणुकीत मोजावी लागते। लोकसभेप्रमाणे विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणत्याही प्रकारे दया दाखवायला काँग्रेस तयार नाही। त्यातही मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन तट निर्माण झालेत। मुख्यमंत्री पदावर आपला हक्क आहे ही धारणा सोडायला उद्धव ठाकरे तयार नाहीत, तर निवडणुकीचे निकाल लागले की मुख्यमंत्रीपद आपलंच हे काँग्रेस नेत्यांनी मनोमन पक्क केले, विशेषतः नाना पटोले यांनी। आता महाविकास आघाडीचं जे जागा वाटप निश्चित झाल्याची चर्चा आहे त्यानुसार काँग्रेसला 119, उबाठा सेनेला 86 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 75 जागा निश्चित झाल्यात। गेल्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये एकसंघ शिवसेनेची भाजपाशी युती होती, त्यावेळी भाजपने 152 आणि शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यावेळेस युती होती आणि काँग्रेसने त्यात 125 जागा लढवल्या होत्या। याचा अर्थ काँग्रेस गेल्या वेळेसच्या तुलनेत फारशी खाली आलेली नाही, मात्र उबाठा सेना जवळपास 2/3 आली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत महाराष्ट्रात सेना आणि भाजपामध्ये कुरबुरी असायच्या, परंतु संघर्ष फारसा नव्हता। मात्र नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर आणि शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर ठाकरे यांनी सातत्याने मोठा भाऊ, लहान भाऊ अशी भाषा वापरायला सुरुवात केली। आपल्याला सातत्याने लहान भावासारखं वागवलं जात असल्याचा त्यांचा आरोप होता। त्यातून त्यांचं नैराश्य एवढं वाढलं की भाजप सोबत युतीमध्ये आमची 30 वर्ष सडली असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली। त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांनी घरोबा केला आणि सत्ता हस्तगत केली। मात्र आज त्यांची अवस्था पाहिली तर लहान भाऊ म्हणण्यासारखी सुद्धा त्यांची ही परिस्थिती राहिली नाही। होत्या त्या स्थानापेक्षाही आता त्यांची पिछेहाट झाली। पहिले पाढे 55 असं म्हटलं जातं, पण इथे तर 25 जागांवरून त्यांना उपमर्द सहन करावा लागतोय। थोडक्यात पहिले पाढे 25 अशी त्यांची गत झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।